जय हिंद मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवर मी सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे। आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण एक महत्त्वाच्या प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करणार आहोत। त्याच्या पाठीमागचं जे एक्सप्लेनेशन आहे ते करण्याचा प्रयत्न करणार आहोत की टेट परीक्षा कधी होऊ शकते, टेट 4 परीक्षा कधी होऊ शकते। आता खऱ्या अर्थाने आताच्या काळामध्ये हा प्रश्न विचारणं किंवा या संदर्भामध्ये व्हिडिओ बनवणं खऱ्या अर्थाने चुकीचं आहे, परंतु बऱ्याच मोठ्या प्रमाणावरती आपल्या वेगवेगळ्या व्हिडिओच्या खाली कमेंट बॉक्समध्ये किंवा माझ्या प्रत्येक सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून मला विचारला गेलेला हा एक कॉमन प्रश्न आहे। प्रत्येकाला उत्तर देणं या ठिकाणी वैयक्तिकरित्या शक्य नसल्या कारणाने आपण व्हिडिओच्या माध्यमातून या संदर्भामधली पार्श्वभूमी काय आहे, एक्सपेक्टेशन काय आहे, भविष्यामध्ये नेमकं काय होऊ शकतं त्या संदर्भामध्ये माहिती देणारा हा व्हिडिओ बनवत आहोत। त्यामुळे तुमच्यापर्यंत ऑथेंटिक माहिती मिळून जाईल आणि तुम्हाला नेमकी तयारी कशा प्रकारे करायची आहे, कधीपासून करायची आहे त्याचं थोडंसं नॉलेज देखील मिळून जाणार आहे। त्यामुळे हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे। परंतु डिटेल्समध्ये सगळी माहिती पाहण्यापूर्वी आपण जर का चॅनलवर नवीन असाल तर आमचं चॅनल सबस्क्राइब करा, साईडचं जे बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा, जेणेकरून शिक्षक भरतीच्या संदर्भामधल्या कोणत्याही माहितीची अपडेट आपल्याकडून मिस होणार नाही। पण जर का येत्या टीईटी परीक्षेची तयारी करत असाल तर आपल्यासाठी अवेलेबल आहे गुरुजी नावाची कार्यरत शिक्षकांसाठीची टीईटी बॅच। या बॅचचं वैशिष्ट्य म्हणजे टीईटीचा पेपर 1 असेल किंवा पेपर 2 असेल, याकरिता आवश्यक असलेल्या सगळ्या विषयांचे जे आहे डेली लाईव्ह लेक्चर होणार आहेत। लाईव्ह लेक्चर मिस झालं रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये अवेलेबल आहे। त्यासोबतच पीडीएफ नोट्स, टेस्ट सिरीज डाउनलोड करून पाहण्याची सुविधा, अनलिमिटेड व्ह्यूज, 1 वर्षाची व्हॅलिडिटी असे कंप्लीट पॅकेज मिळणार आहे। त्यासोबतच टीईटीचं पीवायक्यू व्हिडिओ सोल्युशन बॅच असेल आणि सीटीईटीची कंप्लीट रेकॉर्डेड बॅच देखील तुम्हाला यामध्ये मिळणार आहे। या सगळ्या बाबी तुम्हाला मिळतील। त्यासाठी तुम्हाला एक काम करावं लागेल, प्ले स्टोअरला जाऊन आपलं मास्टर टीचर नावाचं जे ॲप आहे डाउनलोड करून घ्यावं लागेल। तुम्हाला जर टेट परीक्षेची तयारी देखील करायची असेल तर टेट परीक्षेच्या तयारीसाठी देखील मास्टर टीचर या ॲपवरती तुम्हाला बॅच अवेलेबल आहे, तिथून आपण जॉईन करू शकता। चला आता आपण जाऊया आपल्या मुख्य मुद्द्याकडे। बघा मित्रांनो, सध्या जे आहे 2 टेट परीक्षा झाल्या आणि त्याची भरती देखील जवळजवळ कंप्लीट झालेली आहे। 3री टेट परीक्षा झालेली आहे, परंतु त्याची प्रक्रिया थोड्यावरती येऊन थांबलेली आहे। म्हणजे टेट परीक्षा 2025 ला झाली, 10-11 महिन्यांचा जवळपास तो कालावधी लोटला आणि त्याच्यानंतर फक्त एक प्रोसेस या ठिकाणी कंप्लीट झालेली आहे। त्या परीक्षेचा रिझल्ट लागला आणि रजिस्ट्रेशनची प्रक्रिया कंप्लीट झालेली आहे। आता इथून पुढे आपल्याला प्रतीक्षा आहे टेट 3 जी झालेली आहे 2025 ची 3री टेट जी झालेली आहे त्याच्या जाहिरातीची। जाहिरात आल्यानंतर त्याचे प्रेफरन्सेस देणे, त्याला लॉक करणे, त्यानंतर त्याची निवड यादी, त्याचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, ॲक्च्युअलमध्ये जॉईनिंग, पुन्हा मग राऊंड 1 असेल किंवा फेज 2 असेल, असे 1-2 टप्पे पार पडणं। त्याच्यानंतरची जी प्रोसेस असेल, जे राहिलेले उमेदवार आहे त्यांना चाहूल लागलेली आहे टेट 4 ची, 4थ्या टेट परीक्षेची। ती कधी होऊ शकते तर बघा, सध्याच्या घडीला जे काही सर्कमस्टन्सेस आहे, जे काही सिच्युएशन निर्माण झालेली आहे त्या अनुषंगाने आपण सांगू शकतो की आताचा जो वर्ष आहे तर सध्या आपण मार्च एंडिंग पर्यंत आलेलो आहोत। या वर्षाच्या शेवटपर्यंत टेट परीक्षा होणं कदापि शक्य नाहीये, कारण इथून पुढे जे आहे पुढचा एप्रिल आणि मे महिन्यामध्ये संच मान्यतेच्या नंतर समायोजनाची प्रक्रिया आहे ती पार पडली जाणार। समायोजनाच्या प्रक्रियेच्या नंतर महत्त्वाचा टप्पा असणार आहे ती म्हणजे जाहिरात। तर आपल्याला अपेक्षा आहे 3ऱ्या अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणीची जी जाहिरात आहे ती जून-जुलै पर्यंत येईल। त्यानंतर 1-2 महिन्यापर्यंत ही सगळी प्रोसेस चालेल निवड यादीची, म्हणजे डिसेंबर पर्यंत ही संपूर्ण प्रक्रिया चालेल। पहिला राऊंड होईल, कदाचित त्याच्यानंतर आणखी 2-3 महिन्यापर्यंत जे कन्व्हर्टेडचा राऊंड आहे, माजी सैनिकचा राऊंड आहे ते राऊंड्स लागतील। उर्दू मीडियमचा देखील ओपन कन्व्हर्टेडचा राऊंड त्याच्यानंतर लागतो, जवळपास 2-2.5-3 महिन्यांचा कालावधी कधी कधी त्याला लागून जातो, म्हणजे ही प्रक्रिया त्यासाठी लागणार आहे। म्हणजे इथून पुढे जर का आपण चाललो, जर का लॉजिकल बेसिसवरती, म्हणजे 2019 ला जी भरती झाली, 2022 ला जी भरती झाली, त्या 2 भरतीच्या अनुभवाच्या अनुषंगाने जर का आपण सगळ्या गोष्टीचं अनालिसिस केलं तर इथून पुढे 1 वर्षभरापर्यंत टेट परीक्षा होणं या ठिकाणी शक्य वाटत नाही। त्यानंतर खऱ्या अर्थाने पहिला राऊंड ज्या वेळेस लागेल ना, पहिला राऊंड लागल्याच्या नंतर जे उमेदवार मेरिट पासून फार जास्त दूर राहतील ते उमेदवार या ठिकाणी निश्चितपणाने 4थी टेट घ्या म्हणून हालचाली करायला सुरुवात करते। आणि एकदा हालचाल झाली, शिक्षक भरतीमध्ये जी आहे न मागता आपल्याला काहीच मिळत नाही, प्रत्येक गोष्टीसाठी आपल्याला झगडावं लागतं,
भांडावं लागतं. उपोषण, आंदोलन, मागण्या, धरणे या सगळ्या गोष्टी कराव्या लागतात. त्याच्यानंतर जे आहे प्रक्रिया सुरू करा या पद्धतीने आंदोलन होईल. आंदोलनाच्या नंतर जे आहे कुठेतरी मग आणखी 2-4 महिन्यानंतर आपल्याला जाहिरात पाहायला मिळेल. म्हणजे आपण जर का इथून पुढे चाललो तर येत्या 2026 मध्ये ही टेट परीक्षा होणार नाही. 2027च्या सुट्ट्यांच्या कालावधीमध्ये म्हणजे मे महिन्याच्या आसपास जी आहे ही परीक्षा होऊ शकते. त्यामुळे आपल्याला त्या अनुषंगाने तयारी करायची आहे. आता मे 2027ला परीक्षा होईल, अजून हाच मे 2026 येणं बाकी आहे, मग आम्ही अभ्यासच करायचा नाही का? तर असं नाहीये. लक्षात घ्या मित्रांनो, टेट परीक्षेमध्ये 2017ला झाली, 2022ला झाली, 2025ला झाली, 3 टेट परीक्षा झालेल्या आहेत. आपण जर का व्यवस्थितपणाने बारकाईने अनालिसिस केलं, जसं की मी फार बारकाईने या सगळ्या गोष्टी पाहिलेल्या आहे. पहिल्या भरतीपासून मी या यूट्यूबच्या प्लॅटफॉर्मला आहे. प्रत्येक भरतीच्या वेळेस मेरिट जो आहे तो वाढलेला आहे. 17ला कमी होतं, 22ला वाढलाय, आता 25ला ॲव्हरेज स्कोर जर का आपण पाहिला, अजून मेरिट यादी लागलेली नाही, पण ॲव्हरेज स्कोर बऱ्यापैकी जास्त आहे. आता 2027ला जी परीक्षा होईल त्याचंही मेरिट जास्त असणार आहे. मग आपल्याला जे आहे आत्तापासून त्याच्यासाठी तयारी करायला भाग पडावं लागणार आहे. अन्यथा जे आहे आपला स्कोर कमी येईल. कारण जर का आपण बघायचा प्रयत्न केला, टेट परीक्षेचा जो सिलेबस आहे तो अत्यंत जास्त व्यास्ट आहे. ज्यांचं बेसिक कंप्लीट आहे त्याच उमेदवारांना या ठिकाणी जे आहे त्यामध्ये जास्त स्कोर करता येतो. कारण वेळ कमी, प्रश्न जास्त, अशी त्या ठिकाणी सिच्युएशन असते. त्यामुळे आजपासून जर का आपण 0 असाल अभ्यासामध्ये, तर आजपासून जर अभ्यासाला सुरुवात केली तर मी तुम्हाला हमी देतो, 1-1.25 वर्षाचा कालावधी तुमच्याकडे असतो. या 1.25 वर्षाच्या कालावधीमध्ये तुम्हाला हवे तेवढे मार्क्स मिळवण्या एवढा अभ्यास झाल्याचं या ठिकाणी जे आहे निश्चितपणाने समाधान लाभू शकतो. यासाठी तुम्हाला जर का मार्गदर्शनही हवं असेल तर मास्टर टीचर हे जे प्लॅटफॉर्म आहे त्याच्यावरती टेटचं महाराष्ट्रातलं सर्वोत्कृष्ट अशा प्रकारचं मार्गदर्शन देखील अवेलेबल आहे. जे उमेदवार या भरतीमध्ये लागू शकणार नाही ते सगळे उमेदवार जे आहे त्या भरतीमध्ये कॉम्पीट करणार आहे. आणि नव्याने जे उमेदवार डी.एड किंवा बी.एड कंप्लीट करतील, एम.एड कंप्लीट करतील, बी.पी.एड कंप्लीट करतील, तेही उमेदवार या भरतीच्या प्रतीक्षेमध्ये असतील. तेही त्या रांगेमध्ये कॉम्पीट करण्यासाठी तयारीमध्ये असणार आहे. म्हणजे दिवसेंदिवस हा जो आकडा आहे उमेदवारांचा तो वाढतो आहे आणि त्यांची गुणवत्ता देखील वाढत असल्या कारणाने, कारण सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मला बरेचसे मार्गदर्शन करणारे लोक अवेलेबल आहेत, चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन करत आहेत सगळेच लोक. त्याच्यामुळे काय आहे, याचा जो टक्का आहे तो वाढणार आहे आणि त्याचा टक्का वाढला असल्या कारणाने आपल्याला त्याचं मेरिट वाढणार आहे. त्याच्यामुळे आपल्याला तेवढा अभ्यास करणं आवश्यक आहे. आता त्यासाठी कोण पात्र असतं ते वेगळं काही सांगण्याची आवश्यकता नाहीये. लक्षात घ्या, ज्या दिवशी टेट 4 याची जाहिरात येईल त्या दिवशी ज्यांच्याकडे डी.एड कंप्लीट आहे आणि टी.ई.टी आहे किंवा ज्यांचं बी.एड कंप्लीट आहे त्या सगळ्या उमेदवारांना त्या ठिकाणी संधी दिली जाते. म्हणजे तुमचं जे क्वालिफिकेशन आहे ते टेट परीक्षेच्या नोटिफिकेशन पर्यंत कन्सिडर केल्या जातं. त्यामुळे आता आपण जे आहे अभ्यासाला लागा, हळूहळू एक एक विषय कव्हर करा. सर्वात जास्त महत्त्वाचा विषय आहे त्याच्यामध्ये रिझनिंग. तो रिझनिंगचा विषय थोडासा लेंदी आहे, किचकट आहे, त्याला वेळ द्यावा लागतो, त्याला खाळाखोड करावी लागते. त्यामुळे त्या परीक्षेची तयारी करण्यासाठी आपण आतापासून जर का निर्धार केला तर 100% आपण 1 वर्षाच्या कालावधीमध्ये संपूर्ण जेवढे विषय आहेत, त्याला बालमानसशास्त्र असेल किंवा लँग्वेजेस असेल, सगळे विषय आपण सहजपणाने कव्हर करू शकतो. तुमचे वारंवार प्रश्न असल्या कारणाने हा व्हिडिओ बनवलेला आहे. याच्या व्यतिरिक्त आणखी जर का तुमच्या मनामध्ये काही शंका असेल टेट परीक्षेच्या संदर्भामध्ये तर या व्हिडिओच्या खाली कमेंट करा, मी माझ्या परीने उत्तर देण्याचा प्रयत्न करेल. तुम्हाला मार्गदर्शन हवं असेल तर प्ले स्टोअरला जाऊन मास्टर टीचर हे जे ॲप आहे डाउनलोड करा.